तर रोहित पवार आणि अजित पवारांमध्ये भावकीवरून काल टोलेबाजी पाहायला मिळाली होती। भावकीकडे लक्ष दिलं म्हणून तर तू आमदार झालास असं अजित पवारांनी रोहित पवारांना म्हटलं। यावर अशी वक्तव्य करून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राम शिंदेंनी केला। कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार आणि राम शिंदेंमध्ये लढत झाली होती। यात रोहित पवारांचा विजय झाला होता। या विजयावरून राम शिंदेंनी दादांवर यापूर्वी देखील आरोप केलेले होते। मग मला दादांचा फोन आला, अजित दादांचा फोन आला। त्यावेळेस आम्ही एकत्रित होतो पार्टी म्हणून, आणि मग त्यांनी मला घरी बोलवून घेतलं। माझी अपेक्षा होती की त्यांनी सांगावं की भाषण चांगलं झालं, अजून चांगलं कर। त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं, पण एक गोष्ट महत्त्वाची तुला सांगतो। म्हणलं काय? अरे भाषण देत असताना, अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझ्यावर कॅमेरा असतो, जरा बटणं जरा वरपर्यंत लावत जा, म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं। आता ते गावकीचा विचार करतात, पण भावकीला कुठेतरी विसरलेले आहेत। अर्थमंत्री आहेत, कुठेतरी निधीच्या बाबतीत त्यांनी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो। बोलत असताना काहींनी सांगितलं की बाबा दादा गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे पण लक्ष द्या। भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास। जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली, पोस्टल बॅलेट मध्ये आलाय आपण। त्याच्यामुळं माझ्या कुणीच माती लागू नका, तुम्ही तुमचं काम करा, मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही। याच्यामध्ये सफर झालेलो आहे आणि माझ्यावरती ही घटना झालेली आहे, त्याच्यामुळे मी अधिकच याच्यावरती काही बोलू शकत नाही। शेवटी त्या सगळ्या विषयाचा मी बळी ठरलेलो आहे। 622 मताच्या फरकाने माझा पराजय झालेला आहे। वारंवार अशा पद्धतीचं वक्तव्य करून ते टॉर्चर करतायत किंवा सातत्यानं नावमेद करण्याचा जो प्रयत्न करतायत, तो कुठेतरी महायुतीच्या अंतर्गत वरिष्ठ नेतृत्वाने या संदर्भामध्ये चर्चा